अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरती राष्ट्रवादीकडून पुन्हा शंका उपस्थित केली जाते। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक संतप्त पोस्ट केली आहे। ज्यांनी कोणी हा देव माणूस हिरावून नेण्याचं पाप केलं असेल, भविष्यात त्यांच्या घरात त्यांची चिता जाळणारा कुणीही शिल्लक नसेल, अशा तीव्र शब्दात अमोल मिटकरी यांनी आपला शोक आणि संताप व्यक्त केलाय। माझा विश्वास आहे आणि माझं मन मला सांगतंय की दादा असे जाऊच शकत नाहीत, असं देखील मिटकरींनी म्हटलंय। अजित पवार भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलले आणि 10 दिवसात त्यांचा अपघात झाला, असं विधान करत संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे। माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे, मी ती उघड करेन, असं अजित दादा म्हणाले होते, अशी आठवण संजय राऊत यांनी करून गेलेली आहे। मात्र त्यांच्या या विधानाच्या 10 दिवसांनंतरच त्यांचा अपघाती मृत्यू झाला, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। विमानात अजितदादांसोबत प्रमुख नेते का नव्हते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आमदार अमोल मिटकरी यांच्यानंतर संजय राऊत यांच्याकडून देखील अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। भारतीय जनता पक्षाची जी दहशत आहे ती मोडून गेली असती, अजित पवार मागे फिरले असते तर। नंबर 1, अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं। हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। हे रहस्यमय आहे। मला जस्टिस लोहियाची आठवण येते। या प्रकरणानंतर मला जस्टिस लोहियाची आठवण झाली, त्या प्रकरणाची आठवण झाली। मी कोणावरती आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका आहेत। मी कोणावरती आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका आहेत। अजित पवार यांच्या पक्षाचे एक आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, मी ते वाचले आणि ऐकले। ते गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत। अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसतोय, त्यांच्याबरोबर कोणी प्रमुख व्यक्ती नाही, त्यांचा OSD नाही किंवा अमुक नाही, इतर काही गोष्टी नाहीत, विमानाचं मेंटेनन्सचं सर्टिफिकेट नाही, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका येणार आहे। ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी उघड करेन, तेव्हाच माझ्या मनात धस झालं।